मी API अमोल दोंड, जनसंपर्क अधिकारी पोलीस आयुक्त कार्यालय, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल नागपूर शहर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे। कहीं पे हैं तो वो एक शहर में इस तरह के लोग ना हो और उनका जो लॉजिकल या लीगल राइट्स हैं वो उनको मिलने चाहिए। और हम ये चाहते हैं कि इस शहर में बैगर्स और ऐसे बेघर लोग ना दिखें और उनका जो राइट्स हैं वो उनको दें। ये जो लोग हैं इनको हम रिहेबिलिटेट कर रहे हैं। इनके अलग अलग संस्थाएं हैं जो NGOs हैं, कई उनके पास में, और जो कॉर्पोरेशन में मिशन मुक्तीचं जे बॅकबोन आहे ज्यांचं ॲप्रिशिएशन लेटर आणि सॅम्पलिंग सोबत देत आहोत। टाळ्यांच्या गजरात आपण सुरभी शिरपूर तयार राहू आपण। त्यानंतर देवेंद्र दीपक पसारकर यांनी तयार राहावं। दीपक पसारकर, त्यानंतर वैभव बागडे। येताना आपण इकडून या आणि जाताना लेफ्ट साइडने जा। भूषण कुबडे, नरेंद्र तंबीर घेऊन जात हर्षल तुरकर, सुरेश बनसोड, त्यानंतर तुषार महल्ले, शुभम सिनियर पोलीस इन्स्पेक्टर शुभांगी देशमुख मॅडम, सुरेंद्र यांनी 15 दिवसामध्ये सहकार्य केलं। राजकुमार, कविताई सारकर, राहुल शिरे, विठ्ठल राजपूत स्प्रेड करण्याचं काम केलं। अरुणा मरावी साधवान यांच्यापासूनच सुरुवात केलेली होती आपण। आश्रय घेण्याकरिता यांनी जगदीश पापडकर तयार राहा आपण सगळे। जगदीश पापडकर, जयश्री बंगाले, त्यानंतर प्रतीक लाल, अनुराग बांते, निधी गुरले, प्रियंका, प्रतीक लाल, प्रॉब्लेम आला होता दाखल करायला, तर माननीय पोलीस आयुक्त सरांनी रात्री 11 वाजता सरांना सांगितलं होतं की प्रियंका टेंडूरने, त्यानंतर मनीष शहाकार, PSI मनीष शहाकार तयार राहील, मनोज गुरले, मनोज गुरले, योगीराज कोकाटे, दीपक जाधव, एक सुरुवात इथे ज्यावेळेस एक सीड म्हणजे एक सुरुवात कसे करायची आणि कशासाठी करायचे, काय करायचे याच्याबद्दल एक चर्चा होत होती। आणि ते पहिली मीटिंगमध्ये एक सौमित्र बॉस आणि सुरभी आणि इतर डिपार्टमेंटचे लोकांना आम्ही बोलवलं होतं की असे एक मुद्दा आहे, या मुद्द्यावर आपल्याला काम करायचे आहे आणि ते कसे आपण सुरुवात करू। कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, मी 2014पर्यंत इथे होतो। एक दिवशी मी लोहा पूलकडे जात होतो, तिथे आम्ही पाहिला एक माणूस अशी एकदम विचित्र अवस्थामध्ये होता आणि आम्ही गाडीमध्ये बसलो होतो। त्यांनी गटरमधून पाणी काढला आणि तो पिला त्यांनी।
अशी व्यवस्था आम्ही पाहिलेलं आणि असे लोक जे ते फिरतात आणि काय त्याच्यासाठी आपण करू शकतो हे मी स्वतः पाहिलं होतं त्यावेळेस. आणि मी इथे CP आल्यानंतर आमचे पत्रकार बंधू इथे सगळे बसलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि ते एक दिवस त्यांनी सांगितलं आता ऊन टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे आणि इथे म्हणजे डेथ्स जे नंबर आहेत ते वाढतात आणि ह्या डेथमध्ये असे जे लोक असतात त्यांचा नंबर फार मोठा असतो. म्हणजे वरती काही छत नाही आहे, झाड असलं तर ठीक आहे, नाही तर कुठेही बसून राहतात आणि त्यांना स्वतःला कळत पण नाही की कुठली परिस्थितीमध्ये ते आहे आणि ते